आणि मला एक अशी गोष्ट दिसली जी बघून मी पण शॉक झालो आणि तुम्ही पण आता शॉक व्हा. नवीन क्लब हाऊस बनलेला आणि नवीन क्लब हाऊसच्या सगळ्या काचा फुटल्यात. तर आपली राणी रेडी आहे, आता हिला काढूया कॉलेजला. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि आज मी एका खूप जास्त एक्साइटिंग जागेवर आलो आहे. आणि तुम्ही माझा पाठचा ब्लॉग बघितला नसेल, इंद्रायणी नदीला पूर आलेला, तर तुम्ही तो पहिला बघून घ्या, नाही तर तुम्हाला रिलेटेबल नाही वाटणार. तर ते मंदिर दिसतंय का, ते समोरचं, ही आहे इंद्रायणी नदी. ही बघा केवढी भरून वाहते बघा, ही इंद्रायणी नदी आहे. आणि त्या दिवशी मी ब्लॉग काढलेला तेव्हा मी तिथे वरती होतो मंदिरापाशी, आणि तेव्हा ब्रिज दिसत नव्हता. ब्रिजवरनं पलटून पाणी गेलेलं आणि ब्रिज काहीच दिसत नव्हता. त्यामुळे इथे हा रस्ता पूर्ण बंद करून टाकलेला. आता बघा किती वाहतूक आहे या रोडला. भरपूर दिवस झाले पूर येऊन, बट तरी पण पाणी भरपूर आहे नदीला, बघू शकता तुम्ही. भरपूर पाणी, तिथपर्यंत पाणी. तेव्हा मी मागच्या वेळी दाखवले स्मशानभूमीत पाणी गेलं, तिथनं पण पाणी उतरलं आहे खाली खूप. तर आता मी सध्याला जातो. खूप जास्त एक्साइटमेंट होते की जो पूल आपला बुडालेला त्या पुलावर आपण उभे होतो आता. तर आता मी घरी जातो आणि घरी भेटतो तुम्हाला. आणि मला एक अशी गोष्ट दिसली जी बघून मी पण शॉक झालो आणि तुम्ही पण आता शॉक व्हा. नवीन क्लब हाऊस बनलेला आणि नवीन क्लब हाऊसच्या सगळ्या काचा फुटल्यात. काय माहीत कसं काय, पण सगळ्या काचा फुटल्यात. हे बघा नवीनच सगळ्या, त्या साईडच्या पण फुटल्यात, या साईडच्या पण फुटल्यात, बघू शकता तुम्ही. ते बघा त्या साईडच्या पण फुटल्यात आणि नवीनच आहे. एक्सरसाइज करण्यासाठी आलेलो, बघून डायरेक्ट शॉक झालो, बाई हे काय. आता मी सध्या एक्सरसाइज करतो आणि मग तुम्हाला भेट. तर मित्रांनो, इथं तसा पण आता पाऊस चालू झाला आणि तशी पण माझी एक्सरसाइज करून झाली. आता आपला सेशन संपला आजचा. उचकी लागले काय माहीत का, बघू शकता नुसता पाऊस पडतोय, नुसतं सगळं ओले चिकचिक झाले. तर आता घरी जाऊया, आता निघूया इथून. तर मित्रांनो, सध्याला आता मी वर्कआउट केल्यानंतर आंघोळीवरनं आलो आहे. आता म्हणजे आंघोळीला गेलेलो फ्रेश होण्यासाठी. आता फ्रेश वगैरे झालो आहे आणि बघू शकता मी क्लीन शेव केली. मला दाढी वाढवलेली आवडते एकदम, मला क्लीन शेव आवडते. मी अजून यंग आहे ना. आणि आंघोळ झाल्यानंतर मी देवपूजा करून घेतली. हे बघा मस्तपैकी देवपूजा केली आणि आता झालं आपल्या क्लासचं टायमिंग. आता क्लासला बसूया आणि मग क्लास झाल्यानंतर जेवण करायचं. आणि मित्रांनो, देवपूजा लागल्यानंतर आमच्या घरी रोज असं भजन टी व्हीवर लागतं. तर मित्रांनो, या व्लॉगला मी इथेच एंड करतो. आता वाजले 12:06. आता यानंतर मला एडिटिंग करायची आहे. तर एडिटिंग केल्यानंतर मग झोपायचं आहे. तर खूप जास्त माझा आज बिझी शेड्यूल होतं, म्हणून मला टाईम पण नाही भेटला. मग आज पूर्ण एडिटिंग करायची, नाही तर मी थोडे पार्ट्स ऑलरेडी एडिट करून ठेवतो. तर मी भेटतो तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. मी भेटतो तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, सी यू, थँक्यू.